बघा, महाराष्ट्रात 2,22,153 गायरानधारक आहेत। त्याच्यापैकी बरेच जण जमीन कसून राहत आहेत आणि काही जण त्या गुंठा घरावर जागेवर घर बांधून राहतात। कच्ची घरं आहेत, पत्र्याची घरं आहेत, 2-3 एकर जमीन कसतायत। वर्षाचा उदरनिर्वाह त्यांचा त्याच्यावर चालतोय आणि हे सरकार त्यांच्या मुळावर उठलेलं आहे। आम्ही याचा निषेध करत आहोत। महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन, भारतीय खेतमजूर युनियनशी संलग्न असलेली आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या वतीनं गेल्या महिन्यात आम्ही सिल्लोडला मोर्चा काढला। त्याच्या अगोदर गायरानधारकांचा मेळावा घेतला। सोयगाव आणि सिल्लोड तालुक्यातील आणि फुलंब्री तालुक्यातील 150 गावामध्ये आम्ही गावोगाव हिंडलो। काही ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प करण्यात येत आहेत। आता हे भवनमध्ये गायरान जमिनी जे बसलेले आहेत त्यांना उठवून कृषी उत्पन्न बाजार समिती यांना आणायची आहे। हा कुठला न्याय आहे? सिल्लोडला मार्केट कमिटी 10 एकर जागेमध्ये आहेच। त्या 10 एकर जागेचं काय करणार आहे? तुम्हाला कोणाच्या तरी बिल्डरचे, कॉन्ट्रॅक्टरचे इंटरेस्ट जपायचे आहे, हितसंबंध जपायचे आहे आणि म्हणून तुम्ही तिथली बाजार समिती उठून इथं भवनला आणत आहात आणि तेही गायरानधारकात। आमचा याला विरोध आहे। सौर ऊर्जेला आमचा विरोध नाही, परंतु तुम्ही गोरगरिबांच्या गायरानात का सौर ऊर्जा निर्माण करताय? तिथं प्रकल्प का उभे करताय? धनदांडग्याच्या जमिनी आहेत ना, धनदांडग्यांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याची यादी आहे ना आमच्याजवळ, त्यांना उठवा अगोदर। आणि त्याला उठवण्यासाठी तुमची पोलीस यंत्रणा कमी पडत असते तर आम्हाला बोलवा। आमच्याजवळ झेंडे आणि दांडे आहेत। आम्ही त्या दांड्याचा आणि पोलिसांच्या दांड्याचा एकत्रितपणे वापर करून आपण निश्चितपणे त्या श्रीमंत गायरानधारकावर अतिक्रमण करणाऱ्या श्रीमंतांना गायरानातून उठू। पण आमच्या मुळावर का उठला तुम्ही? आणि हे फक्त सिल्लोड तालुक्यात, सोयगाव तालुक्यात, फुलंब्री तालुक्यात नाही तर ठिकठिकाणी आहे। आम्ही सिल्लोडला आंदोलन केलं, आता भवनवर आलेलो। आता भवनवरून पुढच्या वेळेस अजून पुढे जाऊ, कलेक्टर ऑफिसपर्यंत जाऊ। सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री आणि चौकामार्गे आम्ही कलेक्टर ऑफिसवर जाऊ आणि तिथेही जर प्रश्न नाही मिटला तर सर्व जिल्हाभरातील भूमिहीन गायरानधारक हे मंत्रालयावर धडक देतील असा इशारा आम्ही BKMH वतीनं म्हणजे लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीनं व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं देत आहोत। आणि अखिल भारतीय शेतमजूर युनियनच्या माध्यमातून या ठिकाणी जे सिल्लोड तालुका असेल किंवा सोयगाव तालुका असेल या ठिकाणी जे गायरान जमीन आहे, या गायरान जमिनीवर जे आता सौर ऊर्जा प्रकल्प आणण्याचं काम जे आता या ठिकाणी भाजप आणि शिंदे सेनेचे सरकार या ठिकाणी करत आहेत। आणि यामुळे जे आहे तर लाखो जे भूमिहीन लोक आहे, जे गोरगरीब लोक आहे, यांचे जे आहे तर या गायरान जमिनीवर त्यांच्या घरचं जे आहे तर पूर्ण भांडवल चालतो, त्यांचं पूर्ण घर चालतो, त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी जे आहे तर भाजपची सरकार करत आहे। त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो। आणि भवन या ठिकाणी कारण नसताना भवन या ठिकाणी जे आहे तर गायरान जमिनीवर जे आहे तर सिल्लोडची मार्केट कमिटी जे त्या ठिकाणी 15 ते 20 एकरमध्ये आहेत, परंतु तिथे सिल्लोडची मार्केट कमिटी जे आहे तर भरून या ठिकाणी आणून जे आहे तर एक प्रकारे या ठिकाणी जे 40-42 कुटुंब राहतात त्यांना जे आहे तर भूमिहीन करण्याचं काम सरकार या ठिकाणी करत आहे। आणि सरकारला माझी एवढीच विनंती आहे की जे गोरगरीब लोकांना जे आता त्रास देणं बंद करा आणि जे गायरान जमीन आहे या गायरान जमीन जे आहे तर शेतकऱ्यांच्या नावावर करा असं मी बोलतो। या ठिकाणी जिल्हा शेतकऱ्यांची गरज आहे जनतेला, त्या गोष्टी न देता, ज्या गोष्टी मागितल्याच नाही त्या गोष्टी न देता, शासन ज्या गोष्टीचा कधी म्हणजे विचारही नाही केला अशा गोष्टी जनतेवर लादण्याचा हा एक प्रकार आहे। आणि ह्या ज्या गायरान जमिनी आहे ह्या घेऊन अदानी अंबानीच्या घशात घालण्याचा हा सरकारचा डाव आहे। आम्ही महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने सरकारचा हा डाव हाणून पाडू आणि ही जी गायरान जमीन आहे या कष्टकऱ्यांच्या नावावर केल्याशिवाय आम्ही सुस्त बसणार नाही। हा लढा आम्ही सतत चालू ठेवू आणि संघर्ष करून सातबारा कसा मिळेल या गायरानधारकांना हाच आमचा अजेंडा राहील। यापुढेही आमचा हा संघर्ष चालूच राहील।